असं स्टार्ट करायचं. तर आपण आज चाललो आहे कोथिंबीर पेरण्यासाठी. म्हणजे कोथिंबीर नाही पेरत, धने पेरतो आणि मग त्या धन्यांची होती कोथिंबीर. ओके, तर आपण मागच्या वेळेस काय कोथिंबीर केली होती तेव्हा तर काय रेट मिळाला नव्हता आपल्याला. पण मग काय आपण त्यावेळेस विचार केला की चला आता त्याचं धनं करूया. सो ती तशीच सोडून दिली. मग धनं आलं, मग ते पूर्ण वाळून दिलं आणि त्या वाळल्यानंतर मग ते झोडून वगैरे धनं साईडला काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपण ते स्टोअर केलं बरेच दिवस. मधल्या काळात काही बरेचसे आपले ट्रायल पिकं झाली बऱ्यापैकी. चाई चांगल्या पद्धतीने आली. काहींना असे थोडे हे झाले नाही का, वातावरणाचे इफेक्ट झाले आणि काहींना रेट मिळाले, काहींना नाही मिळाले. असं सगळं प्लस मायनस हिशोबात नको जायला. बट ह्या प्रोसेसमध्ये आता आपण जे मुद्दा सांगायचा आहे तो म्हणजे आहे त्याच धन्याच्या आपण आता पेरणी करणार आहे. सो भोपळ्याचं जे काय आपण झालं आपलं रान रेडी, म्हणजे मागच्या वेळेस काढलं होतं ते सगळं क्लीन केलं आणि आता परत ते हे करतो आपण. जो काय बांबूंचा वगैरे काय बारदाना आहे तो सगळा आता साईडला येईल. एक सलग आपल्याला हे करायचं आहे. गव्हाचं पण चालूच आहे. गव्हाला आता ओंब्या लागल्यात बऱ्यापैकी. थोडंसं लेट होतं त्याच्यामुळे जरा झालं होतं प्लस मायनस की कसं येईल काय येईल. बट थोडीशी थंडी टिकून असल्यामुळं जरा पिकअप मिळाला आहे त्याला आणि आपण पण ट्राय करतोय की बाबा ते चांगलं अजून जास्त कसं आणता येईल या सगळ्या चेंजेस होणाऱ्या वातावरणामध्ये. सो असं आहे. आता कोथिंबीर आपली बऱ्यापैकी 1-1.5 पोती वगैरे असं काहीतरी आहे धनं. तर ते पेरूया आपण आणि सो असं आहे आजचं. तरी बघूया नेक्स्ट कसं काय होतंय तसं करूया अपडेट. काय असं बोलून जास्त सांगता येत नाही, पण एक प्रयत्न करूया आपण हळूहळू. जे आपण करतोय त्याचंच एक डॉक्युमेंटेशन म्हणा किंवा काय त्याला एक नरेटिव्ह किंवा गोष्ट सांगायच्या पद्धतीने आपण सांगू शकतो का हे, त्याचं काहीतरी करूया प्लॅन आउट. लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि गोष्टच ॲक्च्युली ही इतके दिवस लागतात एखादा पीक येण्यासाठी. त्यात भरपूर काही गोष्टी होतात, वातावरणाचे चेंजेस असतात किंवा काय आता रोग आलेत भरपूर सारे, तर ते आपण ते सगळं डील करावं लागते. थोडंसं नवीन आहे आपण याच्यामध्ये आणि काहीतरी एन्क्वायरी करून काही इकडं तिकडं चौकशी करून पाहून वगैरे चालू आहे. सो फॉर सो गुड असं म्हणू शकतो आपण. होप सो. कारण पिकं येतात बऱ्यापैकी. आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आपण एक प्रोसेसमध्ये जातो की अरे काय कसं करायचं काय आपल्याला ते समजत नसतं. बट त्याच्यात पडल्यानंतर एक काहीतरी मजा येत राहते हळूहळू म्हणा किंवा काय. ते पीक जेव्हा असं बीपासून जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे सगळं मोठं, तर ते ट्रान्सफॉर्मेशन बघण्यात मजा येते. हेक्टिक असतंय बऱ्यापैकी शेतकऱ्याचं लाईफ. आपण तरी थोडंसं बाहेरून म्हणजे आता मी जे करतोय ते काइंड ऑफ पार्ट टाइम चालू आहे. जेव्हा काही कामं असतात तेव्हा जातो आणि कामात जे काय लागेल ते करायचं, असं एक प्लॅन आउट असतो. पण जे रोज करतात ज्यांचं फक्त शेतीवरच आहे बऱ्यापैकी, त्यांचं थोडंसं डिफिकल्ट आहे यार. म्हणजे ज्या लेवलचं हार्डवर्क आहे त्या लेवलचे रिटर्न्स नक्कीच नाही आहेत आणि शेतकऱ्यासाठी ते थोडंसं अवघड आहे ते सगळं सस्टेन करणं.
पण काय आता आहे असं आहे, मल्टिपल फॅक्टर्स आहेत याला कारणीभूत. सो बघूया, आपण तर थोडंसं करत असतोय. प्रॉफिट लॉस हे चालूच राहते आत्ताच्या पॉईंटला. लेट्स होप फॉर द बेस्ट. सो आता पाहूया नेक्स्ट आपलं जे काय याचं काम आहे ते तुम्हाला असं भारी काहीतरी दाखवायचा प्रयत्न करूया, नाही का. ती प्रोसेस ॲक्च्युली ह्या सगळ्याची हळूहळू करतोय आपण प्रयत्न. त्यामध्ये आहे गाणे वगैरे काय, आपण फील देत राहू जरा. सो नाही का, कामाचं चालूच आहे. बट या कामांमध्ये गाणी बिणी काहीतरी तर आहे का, बघूया आपण कसं जमतं आपल्याला. तर काय आता अपडेट आहे, हे धन आपलं आपण परत एकदा जे विकलं होतं तर ते घेऊन आलोय, कारण ते एवढं व्यवस्थित नाही आहे आणि चांगलं उगवत नाही आहे असं दुकानदाराने सांगितलं. सो आपण ते आता परत घेऊन आलोय. सो जे आपलं धन होतं ते आपण परत आपल्याकडे आणलेलं आहे आणि आता आपण तेच आपल्याकडे पेरणार आहे. वर्ष 1.5 वर्ष झालेलं आहे तसं धान्याला. सो बघूया आपण, नाही का. बर बर हा चालतंय की, सांगतो की चालतंय की. हां हां नाही पण नाही महापात करत. हां थोडा म्हणला हे करणार ही लय भारी फोडले हो. कशाने फोडले काय माहिती. कातडाच्या चपलीने तवाच फोडत बरं का. ते तर आहेच. एखादा अर्धा फुटलं तरी नाही होतं हे का नाही. लई सगळं भोगा करण्यात मजा नाही. काय या भोपळा होता ना, या रानात बुरशीचं प्रमाण राहील. हां त्याच्यामुळं उडाला उडल उडतं ती. कापायचं काय करायचं? हा हा कालवायचं नाही. हे फक्त जमिनीत गेल्यानंतर त्याची काम करतं ते. बुरशी नको लागायला ना हा. त्या धान्याला. एवढंच काम येतं, दुसरं काय. त्या कशाने करायचं मिक्स? नाही मिक्स नंतर करू की, त्यावर खाली जाऊन घेताना मिक्सच होणार ते. घेताना होतं ते मिक्स, त्याला काही मिक्स करावं म्हणून काही नाही. घेताना आपण कालूनच घेतो ना आपण त्यात नाही नाही वारणी उडेल ती. हा बरं झालं मिक्स.
ओके. सावका 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 ब्लेड ब्लेड. कितीला बसलं होते? हा 180ला हे, आणि हे 10 रुपयाचंच आहे. ते स्वस्त नसतं, त्याचा नाही विषय. असं पाईप टाकायची गरज नाही. काय याला रोटर मारला एकदम ट्रॅक्टरने टाकून घेतला आपला. नाही इथं नाही बसायचं, इथं बॉळे नाही, इथं गळेल मग. ओके ओके नाही तर मग इथं यावं लागेल. इले लांब जात आहे. ओके. फोडलेलं नाही कमी. फोडलंय थोडंफार राहिले. त्याला काय होते आता? उगवायला काय अडचण नाही काय येत. हो त्याला देऊ म्हणजे कोपऱ्या झालं बरं. किधर चलो. कॉक लागल राव. 20 एमच आहे का ते?
VCMचा रबर आणि कॉक आहे ना आपल्याकडे, ते आणू इथं बसवतो ना. ते मधले 2 करा. हे दोन. प्रत्येक वाफ्याला व्यवस्थित आलेत ना. याला हाय. मला उपासाला बटाटा करायला सांगू का? होय, काय बटाटा करा सांगू का? नको नको. का? उपवास म्हणजे उपवास करायचा. अहो खाऊन पिऊन लोक उपवास करतात. कधीतरी न खाता करू. लाईट गेली दाजी. लाईट गेली, कमी झालं ना पाणी भर. मग काय त्याच झटक्यात तर चालू होत नाही ना आमची मोटार. लाईट गेली मित्रांनो. सगळं आपलं रेडी झालं होतं, जास्त चालू करू. आली पाहिजे ना, कोथमीरचं भरणं होईल. पाणी द्यायचं होतं बरं. 5ला जातील ना लाईट. कोथिंबिरीचं सिंगल नाही नंतर ना त्यांना आवडू द्या आधी. सगळे गाणी होते बरोबर. तू थांब जरा, फक्त तोंड कुठं पाहिजे त्यांना सांगतो. जबिंदात जाऊन कॉक फिरवायचं रे. काय परत जावं लागलं. नाही लय गडबड नाही करायची कधी पण लाईट गेली की. नाही ना, लोकांचे फोन येतात ना. हा पण जिथं असेल तिथं आपण बसून घ्यायचं. कोण नाही कोणी थोडं जातच लगेच. नाही ना, पण आपल्या मोटरला आपल्याला जावं लागतं ना. हा पण तेवढंच आपण बसून घ्यायचं. येतं पाणी. बघा, पाणी झालं, चालू झालं. जोरात पाणी चालू झालं इकडून. दिसतंय का? आवाज आला, उठून बघेपर्यंत परत गेली. तुमची पिशवी काढा, पिशवी काढा. ते आयशाला ती पण ती काढ बाळा. गाम्याला काढ. टेपलून टेप काढ. टेपलून टेप काढ. हां, इकडं करतो. कर बंद, कर बंद. द्या वाफ चालू करून. नाही निष्ठाचं ना. नाही नुसतं इकडं सगळं आपण उघडलेत नाही. एक नंबरचा बाबा यो. आपण येईपर्यंत काहीतरी तर दिसेल. हा, थोडंफार पुढं जाईल ना. बघू ना मोटरीचा काय. म्हणजे ॲटोच फक्त ड्रायव्हर का? हा, ॲटो फॉल्ट आहे ॲटो. ओके, चालू झाली बंद पडली ना. मग चालू बंद होत असते का? कधी मनाने होती, कधी नाही होत. होय, म्हणजे मोठाच आहे जरा. हा, 100 टनाच्या खाली काढत नाही. आणि पडवा असेल तर थोडवा राखतच नाही ते लोक. नुसते लागण प्रत्येक वेळेस. प्रत्येक वेळेस लागण की लागण. हे सगळे करून बसले ते. हा हा, आता पहिले टमाटे असायचे राव. 2-2 एकर टमाटे असायचे, दोडका असायचा. ते पण आपल्याकडे सगळे करून बसले. आपण 10 पानांनी करतोय, ती 11 एकरांनी करायचे. आपण आता नवीन आहे. त्यांनी 3 एकर मल्चिंग टाकलं होतं. 3 एकर एकर काहीतरी असं डिवायडेशन केलं होतं तळ्यापाशी. काय केलं काय माहित. एकायचं सगळे संघच आयटम करायचे म्हणजे ते पण काय सोपं आहे? नाही ना, सोपं नाही. मल्चिंग टाकलं होतं त्याच्यामुळे ना. आणि त्याच्यानंतर मीच गेलतो ना बांधा. थोडं किरकोळ कारकोळ काहीतरी असतं काम. त्याला काय नाही, आता बंद आहे की. आता तरकार नाही करत एवढे. कांदा आहे की कांदा करतात आणि ऊस आहे की ऊस. गहू लागून किती टाइम लागेल? या गावाला लागेल ना. येतो चांगला हिरवा दिसतोय. 15 ते 8. हा, 15 ते 8 दोन तास. माझी टोपी तुम्ही विसरताय. नाही टोपी काय काढून ठेवली, वारणी पडते ना. काढली होय. हा,
वाऱ्याने पडते ना. ही आपली भीमा नदी. काय सांगते? बघा डायरन सांगते. ड्रायरन नाही ते नाही green वर. आता बघा ना डायरन मोटरने काहीतरी उद्योग करावा लागेल मोटरचा. चंदनी बरं का. कोणतं? होय. चंदनाचं झालं. त्याला होल मारलंय ना. बघा होल दिसतंय का? कोणी ते मारलंय? कामाचं नाही म्हणून ठेवलंय. चोर नाही राव, या मोटरचं पाणी. हा या मोटरचं पाणी. नाही रे पाणी ना. पाणी आलतं की. पाणी चालू झालं ना तिची मोटर. परत बंद पडली. काय करावं राहील आता. अशी आहे ही शेती. प्लॅन करतो सगळं होतं. जेव्हा का लाईट तरी तेवढ्या वेळेस चलते काय? संपला विषय. तरी तेवढ्या वेळेस चलते. म्हणून आता हे केलेलं आहे. नदीच्या मोटरचा इश्यू आहे. तर आता सध्या तर हे पाणी चालू केलं आहे तिकडे. पण हे नाही तिकडं वापरता येणार आपल्याला. पाईपलाईन वगैरे सगळंच वेगळं आहे. गार पाणी. आता परत सेम प्रॉब्लेम असेल तर कसं काय? सेम तसंच काहीच नाही म्हणा. आता नाही आता जरा आता नाही झालं तर मग नाही. आता आता आपण आहे ना 10 मिनिटात तिथंच थांबू. बघू काय होतं. ठीक आहे. बस आता. गुरु करते का? मी चालू आहे आता. बंद झाले. म्हणली आता राहते चालू. आता काय माहित काय करते. बोलली का तुम्हाला? काय कानात सांगितलं काय? कानवंतर असतं तो. वा 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 वा. आता कसं गार वाटतंय हा. बघूनच लगेच. एकच वापरले सणा जायला असं वाटतंय राव. सावकाश सावकाश. काय एखादं झालं की लगेच बंद करायचं मग आहे का नाही? हा जसं होईल तसं बंद करायचं. नाही हे जाऊ दे की आता. वाफा लवकर होणार आहे. याला लवकर नाही होऊन द्यायचं आपण. त्यासाठी ह्याला आपण इकडं काढायचा. जमलं ना. आला ना रस्त्यामध्ये होय.
कालवण्यापुरती. हो. पाच वाजले ना 5. काय असेल बरं, काय माहिती हो. काय वाटतंय? पिंडी एक कालवण काय ना होईल का नाही? ती कधी केली होती पिंडी आपण? भेंडीची पण हे किती तिसऱ्यांदा पीक आहे मला वाटतं. दुसरं तिसऱ्यांदा आली. नाही हा, भेंडी तिसरं. झाल्यानंतर काय काय झालं का बरोबर मध्ये? आहे. जाऊ दे, एक कालवण तरी होईल किमान. आपोआप आल्यात भेंडी. एकच तरी भागल ना. एक भाजी झाली, संपला विषय. हा मग काय आयला, मी तुम्हाला म्हणलं नाही जाणार पहिला. कशी असली दाट नुसती मुसमुस करतच नाही बाहेर. बरं झालं, नाही तर तिथून तिकडंच राहिलं असतं ना. हा. एवढं रान राहते ना ऐकलं दरवेळेस. आणि सारे असे भिजत नाही, हम्म. इकडून तिकडं पाणी जात नाही. त्या जिकडं जे आहे का नाही कोथिंबीरीसाठी असंच बरोबर आहे. हा एकदम सरळ सरळ पटकन भिजून होतं. मग काय ओकेला चालणार ते ना. आठवतं पण. हा, आणि आपल्याला लागण इकडून इकडंच करायची ना. हम्म, लागण अशीच करायची डायरेक्ट खालपर्यंत. पाणी गेलं पाहिजे. हे असंच भिजायचं. 5 म्हणजे 5 आपण. हा मग काटे असते ती. चहा प्यायला काही गेलं नाही तिकडं, थांबलेच नाही, वाट बघितली नाही. बहुतेक त्यांची सुट्टी असेल हो 5ला. बटन टाकून निघत असतील कधी. नाही तिला तर तसंच होतं. मग काय. काय तर त्यांनाच माहिती आहे. हो, आपण तर म्हणतोय त्यांना चहा प्यायला जा, पण ते काय म्हणावं गेलं. कधी जात नाही ते. त्याची मुळं कायम गार ठेवावं लागतं. हा गार ठेवावं लागतं. कारण एवढा उन्हाचा तसं आहे लय गार भिजत आहे, पण तरी आपलं नाही, नाही, उन्हाचा दणका जोरात आहे ना. लय जोरात टेम्परेचर लय आहे ना. आयला तेवढा डांबर राहिला का? हम्म. हे कावपासून चालू आहे बघा ना. टमाटर लावलं, टमाटर नंतर आपण काहीच केलं भोपळा नाही. लावला, थोडे दिवस थांबलो. हा, म्हणजे जवळजवळ 2-1 महिने गेले असेल. हा. तिथून नंतर ना मग आता डायरेक्ट कोथिंबीर, भोपळा आणि मग कोथिंबीर. म्हणजे एकदा तो बाणा जो लावला आपण त्याच्यानंतर काढलाच नाही. वर्ष प्लस झालं का हो टोमॅटो का नाही? हा वर्ष होईल ना आता, होईल माझ्या. यात्रेच्या वेळेस टोमॅटो होते आपले. यात्रेच्या वेळेस टमाटे बारीक असतील, म्हणजे रोप जागेवर लावून रेडी होती सगळी. रेडी बाणा तयार होता. बरोबर आहे. हा, बांधायच्या वेळेस आपण तयारीत होतो मला वाटतंय. बरोबर आहे. वरमेत काय, वरमेत काहीच नाही ना. हम्म. जण नाही ना वरमेत, त्यामुळे चांगलं वरपर्यंत देत होते. अजून तर वाफा कुठं जायचं आहे. हम्म. आणि पण ट्रॅक्टर येईल तर हे काढावं लागेल तो पाईप. तेवढंच काढायचं बघ, तेवढा काढायचा. हा, हे नाही हा, काढायचं. हा ठेवायचा बरोबर. येलो इथं थोडा सरकून ठेवायचा, जेणेकरून हा, याच्यावरूनच जाईल बरोबर. बस. एक चाक इकडे आणि एक चाक मध्ये तिकडे. ठेवू. हा, काही थोडंच मॉडेल हम्म. वाढल्याशिवाय न्यायचंच नाही. मागच्या वेळेस JCB गेलता आपल्या हा, याच्यात. मग बघितलं ना, एक चाकार जेसीबीचे. हा. हो, किंगफिशर आहे काय तो निळा? नाही ह्याचा मागच्या वेळेस फोटो काढलेला आहे आपल्याकडे. व्हिडिओ कुठलं पक्षी तिथं बसलेला. हा, एका व्हिडिओ मध्ये टाकला ना. असं आहे. आहे की आपल्या तो देतो. दोन वाजता घेतलं असतं ना, 2 वाजता बरं झालं असतं. उद्या 9, 9:30 येणार लाईट. 9:30 ते 5:30 म्हणजे आपलं अक्टोबर.